कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर 22 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीमध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन 24 तास खुलं राहणार. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांची माहिती. आंतरराष्ट्रीय ब्लू फ्लॅग पायलट दर्जासाठी राज्यातील 5 समुद्र किनाऱ्यांची घोषणा. गुहागरसह लाडघर समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग पायलटचा दर्जा. शासनाच्या पर्यावरण आणि पर्यटन संचालनालय विभागाची घोषणा. कल्याणशील रस्त्यावरील वाहतूक कोंडीनं त्रस्त झालेल्या पलावामधील नागरिकांची बाईक रॅली. अनेकदा तक्रार देऊनही दखल न घेतल्यामुळे प्रशासनानं लक्ष देण्यासाठी नागरिकांची बाईक रॅली. नागरिकांकडून सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा निषेध. मुंबईच्या घाटकोपरमध्ये एका समाजकंटकाचा 3 जणांवर चाकू हल्ला. जुन्या वादातून हल्ला केल्याची माहिती. आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या. धुळ्यामध्ये पेट्रोल पंपावर बंदुकीचा धाक दाखवून 22,000ची लूट. कर्मचाऱ्यांना धमकावून त्यांच्याकडील रोकडची बॅग घेऊन दुचाकीवरून आलेले चोरटे पसार. शिरपूर तालुक्यातील दहिवद येथील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरची घटना. रस्त्यावरील भटक्या कुत्र्यामुळे तामिळनाडूमध्ये एका दाम्पत्याच्या दुचाकीला अपघात. शेवटच्या क्षणी कुत्रा अचानक दुचाकीसमोर आल्यामुळे अपघात. घटना सीसीटीव्हीत कैद. गाडीवरील दाम्पत्यासह त्यांच्या मुलीला दुखापत. आणि यानंतर टी टाइम न्यूजमध्ये एक ब्रेक घेऊया. पाहत रहा एबीपी माझा.